नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आणि ही जी म्हण आहे, ही तंतोतंत देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीवर लागू होते. ही मी फार जाणीवपूर्वक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जसे इलेक्शन संपले 5 राज्यातले, 28 फेब्रुवारी पासून युद्ध चालू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं. तेव्हापासून तेलाच्या किमतीत आग लागलेली आहे. तेव्हापासून डॉलर वर चढतोय, रुपया रोज खाली पडतोय. तेव्हापासून भारतावर आर्थिक भार पडतोय. परंतु 5 राज्याच्या निवडणूक असल्यामुळे यांनी तोंडातलं ब्र काढलं नाही. या उलट जर अशा बातम्या आल्या की येणाऱ्या काळात पेट्रोलचे भाव वाढू शकतात, तर सरकारने त्याच्यावर दडपण आणलं. महाराष्ट्रात जर कोणी म्हटलं की भाई, हे जर असंच जर झालं तर मग पुन्हा कोविड सारखं पलायन होईल, तर त्याच्यावर एफ-आय-आर करायला सांगितली देवाभाऊंनी. देवाभाऊंचं म्हणणं होतं की आमचे पंतप्रधान म्हणजे सॉलिड हो. स्वतः अविनाशी, सगळं वरनं चालणार तो, नॉन बायोलॉजिकल आहे. त्यामुळे असं काही होणारच नाही. परंतु काल सरकार किती नाकारा आहे, केंद्र सरकार किती अपयशी आहे, पूर्णपणे नापास झालेलं आहे. हे आपलं नापास झालेलं रिपोर्ट कार्ड देशभक्तीच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदींनी. आणि काय सांगितलं? नेशन फर्स्ट, देश पहिले. आणि 7 अपील केले. पहिलं अपील की आता घरी राहूनच काम करा, वर्क फ्रॉम होम. दुसरं, सोनं खरेदी करू नका. तुमच्या घरी काही कार्यक्रम जरी असला, लग्न जरी असलं, तरी सोनं खरेदी करायचं नाही. दुसरं, मेट्रो किंवा बाकी जे सार्वजनिक वाहतूक आहे त्याचा उपयोग करायचा. तिसरं, जेवणात तेलाचा उपयोग कमी करा. चौथं, नॅचरल फार्मिंगकडे, म्हणजे नैसर्गिक शेती करा. स्वदेशी वापरा. आणि परदेशी जाण्याचं टाळा. याचं कारण काय? वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्ही आता गाड्या वापरायच्या नाही, येणं-जाणं करायचं नाही, म्हणजे तेल कमी वापरायचं. आता आपल्याकडे तेलाचा साठा नाही आणि तेल इतकं महाग होतंय, की ते आणायला आपल्याला घाम फुटतोय. सोनं वापरू नका. सोनं पण आयात होतंय. त्याच्यासाठी डॉलर जातो. त्यामुळे सोनंच वापरायचं नाही. हे सांगणारे पंतप्रधान महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेला काय म्हणाले होते? की काँग्रेस पार्टी तुमच्या गळ्यात, बायकाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दुसऱ्याला देईल. आणि मंगळसूत्र हे जे आहे, याची किंमतीवर जाऊ नका. तो त्या बाईचा स्वाभिमान असतो. त्या बाईचे स्वप्न असतात त्या मंगळसूत्रामध्ये. आता बिना मंगळसूत्राचं लग्न करा. आता स्वाभिमान सगळं, सगळं झालं. तेव्हा तर फोकनाळ्या मारून गेले, की काँग्रेस असं करेल. तसं तर काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये कुठंच नव्हतं. पण खोटं बोला, वारंवार बोला आणि जोराने बोला म्हटलं, की ते खरं वाटायला लागतं. आता तोच पंतप्रधान आपल्याला सांगतो, "अरे लग्न जरी असलं तरी सोनं काही कार्यक्रम असला तरी बाबा सोनं घ्यायचं नाही." ठीक आहे. त्यानंतर जेवणाचं जे आपण जेवणात वापरतो ते तेल, ते पण आयात होतं. ते पण आता आता आयात करण्यासाठी आपल्याकडे इतके डॉलर नाहीत. त्यामुळे तेल कमी खा. अरे बाबा, 2014 पासून 26 पर्यंत 11 वर्ष आहेस ना तू. 11 वर्षात तिलहन म्हणजे तेल देणारी जी तुमचं पीक आहे, त्याला काळी वाढवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत अडाणी इम्पोर्ट करतो आणि मजे घेतो तोपर्यंत तुम्हाला काही तेलाबद्दल पडलं नाही. आता डॉलर जातो तर अंगभर झाली. म्हणे नैसर्गिक शेती करा. अरे नैसर्गिक शेती करून 140 करोड लोकांना तुम्ही जेवू घालू शकता का? आता जे 5 किलो प्रत्येकाला धान्य देता 81 करोड लोकांना तर देऊ शकाल का?
एवढं बंपर क्रॉप येऊनही तो शेतकरी जीव देतो, कारण त्याला तुम्ही पूर्णपणे खर्च देऊ शकत नाही. नैसर्गिक शेतीवर तो कसा जगेल? तुम्ही मरा, पण फर्टिलायझर किंवा खाद मागू, युरिया मागू नका. कारण तो पण निर्यात आयात होतो आणि ते पण पेट्रोलियम प्रॉडक्टमुळे होते. गॅस लागतो त्याला आणि तो पण आयात करतो. पैसे कुठे आहेत? स्वदेशी अडॉप्ट करा. जो माणूस डोळ्याच्या चष्म्यापासून, पेनपासून पूर्णपणे विदेशी वापरतो, ज्या गाडीत बसतो तो विदेशी गाडी वापरतो, तो जनतेला म्हणतो, "मी विदेशी वापरणार, तुम्ही स्वदेशी वापरा आणि विदेशात जाऊ नको" म्हणे. असा म्हणणारा माणूस आत्ताच 5 देशाची प्रोग्राममध्ये जाणार आहे. संयुक्त अरब इमारीत, स्वित्झर्लंड, नेदरलँड, नॉर्वे आणि इटली हे सगळे थंड प्रदेश आहेत. एवढ्या गरमीत कुठे राहणार भारतात? ते जातील थंड ठिकाणी. आणि तिथं काय उद्देश काय म्हणे व्यापार, निवेश आणि ऊर्जा याच्यावर बोलणार. आता संयुक्त अरब अमिरात जो आहे, तो आता त्या इराणकडनं रोज मार खातो. अमेरिका त्याला वाचवू शकत नाही. तो स्वतःचच आपल्याला सांभाळेल, की तुम्हाला मदत करायला येईल. आणि हे 11 मेला चालले बरं का, म्हणजे आज. आणि ते स्वतःच्या प्लेनने जातील. आता आपल्याला म्हणतात पेट्रोल वापरा. पण आता हे सोमनाथच्या 75 वर्ष पूर्ण झाले सोमनाथ मंदिरावर. त्यांनी तिथे पूजा केली. आता त्या पूजेमध्ये काय, सोमनाथचा जीर्णोद्धार झाला मंदिराचा. त्याला 11 मे 1951 ला झाला होता. त्यामुळे आता त्याची 75 वर्ष पूर्ण झाली. तर त्या त्याच्यासाठी पंतप्रधान पहिले बंगलोरला गेले. तिथे त्यांनी भरपूर तोंडसुख घेतलं काँग्रेसवर. तिच्यानंतर ते लगेच आंध्र प्रदेश व हैदराबादला गेले. तिथं त्यांनी ज्ञान दिलं काँग्रेसच्या सरकारला. त्यानंतर मग ते जामनगरला आले, तिथे रोड शो केला. त्यानंतर ते सगळे गुजरातमध्ये फिरतच आहे. आणि हे जेव्हा फिरतात तेव्हा प्लेनमध्ये पेट्रोल नाही, गोमूत्र लागतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना काही आपण म्हणायचं नाही. आता पंतप्रधानांनी तिथे 2 किलोमीटरचा रोड शो केला. त्या रोड शोमध्ये किती गाड्या आल्या असतील? लोकं आणायला किती गाड्या गेल्या असतील? त्या गाड्यात पेट्रोल येतं की तिथे गंगाजल किंवा गोमूत्राने गाडी चालते. आपल्या खर्चात कमी करायची नाही, फक्त लोकांना ज्ञान द्यायचं. त्यानंतर तिथे त्यांनी त्या पूर्ण कार्यक्रमावर चेतक हेलिकॉप्टरवरनं फुलं बरसवली. त्याला पेट्रोल लागत नाही. आणि त्यानंतर तिथे एक एअर शो झाला एअर फोर्सचा. 10-12 विमानं असे ते कलट्या-वलट्या मारून तो आपलं ते प्रदर्शन करत होते. त्याला पेट्रोल नव्हतं लागत. मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाले. यासाठी काय पंतप्रधानांना हे करणं जरुरी आहे. सूर्य किरण एरोबॅटिक टीम यांनी आज सोमनाथ मंदिराच्या वर एअर शो केला. केशरिया, सफेद आणि हिरव्या रंगाचा धुवा सोडत त्यांनी तिरंगा बनवला. MK-132 विमान 15 मिनिट त्यांचा तो पूर्ण तो स्क्वॉड्रनचा कितीतरी विमानांचा तो शो होता. आता तुम्ही मला सांगा, हा माणूस जो आहे, तो देशाला मूर्ख नाही समजत. स्वतःच्या काफिल्यात 30 गाड्या, त्यातल्या 2 गाड्या कमी करा ना. तेल कमी वापरा. अरे पण तू जे लाखो तुम्ही लोकांना नोकऱ्या दिल्या, म्हणजे रोजगार दिला लाखो लोकांना. तो रोजगार कुठला? भजे तळायचा. म्हणाले ना पंतप्रधान, भजे तळणं म्हणजे सुद्धा रोजगार आहे. म्हणजे भजे जे तोडण्याचे रोजगार तुम्ही ज्याला दिला, आता ते तेल जर महाग झालं, ते कुठनं करतील? हे जे 7 त्यांनी सांगितल्या कंडिशन, हे 7 तुम्ही असं वागा आणि देशाला त्यागाची गरज आहे. त्यामुळे 143 करोड लोक त्याग करा. मी नाही करणार बाबा. त्याग तुम्ही करायचा. भगतसिंग तुमच्या घरी जन्माला यायचा. आम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या आणि तुम्हाला टाळ्या वाजवायला लावायचं. कुठल्याही मंत्र्यांनी आपल्या गाड्यांच्या मध्ये कपाट केली का? कसे फर्र उडतात, चार्टर्डने जातात. त्याला पेट्रोल लागत नाही. योद्धा कसा असावा?
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा, फायटिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः लीड करणारा आणि समस्यांना भेटणारा, हा देशाला पुढे ढकलतो आणि मागं हत्तीच्या अंबारीत बसून मस्त आनंद घेतो, हे आम्हाला सांगतात. सोनं घेऊ नका. अरे त्या सोन्याच्या धंद्यात किती लोक लागलेले आहेत. सगळे सोनार रस्त्यावर उभे आहेत. लखनौमध्ये सगळे सोनार एकत्र होऊन हाय हाय मुर्दाबादचे नारे लागत होते. हेच याच्या अगोदर निवडणुकीमध्ये आएगा तो मोदीही म्हणत होते. घ्या आता. मोदी हवा मग घ्या. आता काही दिवसांनी पेट्रोलच्या किमती वाढतील आणि भरमसाठ वाढतील. त्यामुळे जो मोठा बॉम्ब फुटणार आहे महागाईचा, त्याच्यासाठी तयार राहा. दिल्लीचे सुलतान काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मुंबईचे पेशवा काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या जीवनात कशाच गोष्टीची कमी नसणार. होरपळू तर आपण सामान्य माणसं आणि त्याला काही इलाज नाही. त्यामुळे फक्त होरपळून घ्यायसाठी तयार राहा. मोदी है तो मुमकिन है. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.